विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी. जनी म्हणे पांडुरंगा, साळी सडायास काढी पुढे जाऊनी उखळ झाडी. कांडिता कांडिता क्षीण आला पंढरीनाथा. सर्व अंगी घाम आला तेणे पितांबर भिजला. पायी पैंजन हाती कडी कोंडा पाखडूनी काढी. हाता आला असे फोड जनी म्हणे मुसळ सोड. श्रोते हो, आज श्री रामदास नवमी आहे. विठेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला रामरूपात आळविणारे दास हे सुद्धा वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यूच होते. श्री रामदासांनी आयुष्यभर पंढरीची वारी केली. अयोध्येचा राम तोच विठ्ठल रूपात पंढरीत आला आहे याची साक्ष आपल्याला पटवून दिली. जनाबाईंनी प्रस्तुत अभंगात साळी कांडायला घेतलेली आहे. देव पुढे जाऊन उखळ साफ करत आहे. साळी कांडून पंढरीचा राजा दमून गेलेला आहे. देवाच्या सर्व अंगाला घाम आलेला आहे. त्यानं नेसलेला पितांबर सुद्धा भिजलेला आहे. त्याच्या पायातील पैंजण हळूच हलत आहे. त्याच्या हातातील कंगण कांडताना इकडे तिकडे हलत आहे. असा सर्व अलंकारानं सजलेला देव साळी कांडताना घामे घूम झालेला आहे. जनाबाईनं पाहिलं आणि देवाच्या हाताला जनाबाईला फोड आलेले दिसले. जनाबाई देवाला पाहून विनंती करीत आहे की हे देवा आता पुरे करा. भक्तासाठी किती कराल. मुसळ बाजूला ठेवा. मी तुमच्या हाताला तेल लावते. आता विश्रांती घ्या. सामान्य माणूस सहज बोलून जातो की सर्व काही भगवंताच्या इच्छेनं चालत आहे. असं आपण प्रत्येकजण कधी ना कधी सहज असो किंवा जाणीवपूर्वक असं बोलून जातो. म्हणजेच भगवंताच्या इच्छेचा विचार आपण करतोच. भगवंताच्या इच्छेशिवाय या सृष्टीमध्ये काहीच चालत नाही. सर्व सृष्टी त्या परमेश्वराच्याच अधीन आहे. परंतु हे फक्त आपल्या बोलण्यातच दिसून येतं. तत्वज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी प्रत्येकजण बोलत असतो. तत्वज्ञान सांगणं फार सोपं आहे, अवघड काहीच नाही. परंतु त्याप्रमाणे वागणं मात्र फार कठीण आहे. भगवंतानं हा विश्वरूपी खेळ बनविलेला आहे. मायेला याच्यामध्ये गुंफून इच्छेच्या मदतीनं हा सर्व विश्व पसारा तो मोठ्या कौशल्यानं चालवितो. म्हणूनच संतांनी आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक इच्छेला भगवंताच्या नामाशी जोडलेला आहे. संत आपल्याला सदैव प्रत्येक कर्मात भगवंताचं नाम घ्या असं सांगतात. त्याचं कारण हेच आहे. तुमच्या हातून घडणारी प्रत्येक कृती ही तुमची इच्छा नसून ती भगवंताची इच्छा आहे असं मानून कर्म केल्यास ते कर्म भगवंत सात्विक स्वरूपात आपल्या प्रारब्धामध्ये अधिष्ठित करतो. पापाचा भोग टाळतो आणि आपल्याला पुण्यवान बनवतो. आपण सर्वस्वी मी केलं, मीच करतो आहे, माझ्यामुळंच सर्व झालं असंच बोलत असतो. त्याप्रमाणे वागतही असतो. अध्यात्मामध्ये शून्यापासून सुरुवात होऊन पुन्हा शून्यातच शून्य मिसळला जातो. याचं उत्तर शून्यच येतं. हे प्रत्येक जीवात्म्याला जाणवतं, परंतु मायेमुळे त्याला उमजत नाही. म्हणजेच आपण जन्माच्या आधी आणि आपला मृत्यू झाल्यावर हे विश्व शून्यातच मिसळलं जातं. सृष्टी मात्र चालूच असते. भगवंत ही सृष्टी चालवत असतो. हा अहंकार विरहित भाव प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये येणं गरजेचं आहे. आपण जन्म घेतो तोही ईश्वर इच्छेनं, आपल्या इच्छेनं आपण जन्म घेत नाही. कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे सुद्धा तो ईश्वरच ठरवतो. त्यामुळं वेळीच आपण त्या परमेश्वराचा धावा केलेला चांगला आहे. परमेश्वराला आळवून आपण त्या पंढरीनाथाला शरण गेलं पाहिजे. नामस्मरणामध्ये आपल्या कैक जन्माचं सार्थक करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणूनच जनाबाई म्हणते की तुम्ही नामाला धरा, म्हणजेच विठ्ठलाचं नाम सदैव मुखामध्ये राहू द्या.